नमस्कार. अत्रेय समारंभं वाग्भटाचार्य मध्यमम् अस्मद् आचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्. सुश्रुत संहितायां निदानस्थाने 11 अध्याय ग्रंथ अपची अर्बुद गलगंडानां निदानम. यातील मागील सत्रामध्ये आपण ग्रंथी निदान संपूर्ण केलेलं. आता यावेळेस अपची निदान याबद्दल पाहूया. सूत्र क्रमांक 9 पूर्ण झालाय. 10 पासून सुरू होईल. हन्वस्थी कक्षा क्षक बाहुसंधी मन्यागलेषु शुपचितं तु मेदः ग्रंथिस्थिरं वृत्तम् अथायतं वा स्निग्धं कफश्च अल्परुजं करोति तं ग्रंथिभिस्त्वाम् आमलकास्थिमात्रैर् मत्स्याण्डजालप्रतिमैः तथा अन्यैः अनन्यवर्णैरूप चीयमानं चयप्रकर्षात् अपचिं वदन्ति कण्डूयुतास्ते अल्परुजः प्रभिन्नः स्रवन्ति नश्यन्ति भवन्ति च अन्ये मेदः कफाभ्यां खलु रोग एषा सुदुस्तरो वर्षगणानुबन्धी. हन्वस्थी कक्षा अक्षक बाहुसंधी मन्या आणि गला या सर्व ठिकाणी एकत्र झालेला गोळा झालेला कफ हनु अस्थि कक्षा हन्वस्थी कक्षा अक्षक बाहुसंधी मन्या गलेषु उपचित उपचित म्हणजे गोळा झालेला किंवा साठलेला कफ आणि मेद हा स्थिर होऊन किंवा स्थिर स्वरूपाचा वृत्ताकार आणि आयत आयत म्हणजे मोठा दीर्घाकार तसंच स्निग्ध स्वरूपाचा मेद किंवा कफ हा एकत्र आल्यानंतर या पद्धतीचा एक अल्प पीडायुक्त अल्परुजम काय करतो तर ग्रंथी निर्माण करतो. आणि हा आहे कसा तम ग्रंथिभी स्तू आमलकस्थी मात्रैः आवळ्याच्या बी प्रमाणे अस्थि म्हणजे बी आपण प्रमाणामध्ये कोलास्थी प्रमाण वगैरे शिकलेलो आहोत ते इथेच वापरलं म्हणजे तत्समान आपण शब्द इथे वापरला किंवा जालस्थित जे मासे आहेत म्हणजे जाळ्यात सापडलेले त्यांच्या अंड्याच्या आकारानुसार या पद्धतीने अन्य प्रकार किंवा तत्समान रूपाचे किंवा वर्णाचे तयार होतात. जेव्हा ते वारंवार तयार होतात आणि त्याचा संचय होतो एकत्रित होतात म्हणजे ह्या अशा अनेक छोट्या ग्रंथी वाढत जातात एकत्र येतात आणि त्यांचा संयोग झाला की त्या झालेल्या संयोगाला त्यांनी अपची हे नाव दिलेलं आहे. आता ही अपची कशी आहे कंडूयुक्त आहे. युता असते अल्परुजा रुजा अल्पत हे आपण सुरुवातीला पाहिलं कारण कफ हा असला की रुजेचं प्रमाण किंवा वेदनांचं प्रमाण अल्प राहणार आहे. कफाचा असलेला मंद गुण हा बऱ्याचदा वेदनांचं स्वरूप हे अल्प ठेवण्यात प्रयत्न करतो किंवा त्या पद्धतीने त्याच्या वेदनांमध्ये परिवर्तन होतं. पित्त हा तीक्ष्ण स्वरूपाच्या वेदना दाह स्वरूपात येतो. वातामध्ये विषम स्वरूपाचं असतं. तीव्रशूल कधी कधी वातामध्येही सापडतच पण पित्तातही सापडू शकतं कारण स्वभाव पित्ताचा तीक्ष्ण आहे. कफ हा मुळातच मंद स्वभावाचा आहे तेव्हा बरीचशी लक्षणं ही मंद स्वरूपात अल्प स्वरूपात तिथे जास्त सापडतात. आणि जेव्हा हे कंडू युक्त असलेली अल्परुजा असलेली
भिन्न होतं, फुटतात, तेव्हा स्रवंती, त्याचा स्राव नष्ट व्हायला लागतो, स्राव व्हायला लागतो आणि त्या नष्ट होतात. नंतर नश्यंती भवंतीच्या अन्ये, काही नष्ट होऊन जातात. भवंती, काही नवीन निर्माण होतात त्याच्यापासून. मेदक कफाभ्याम खलु रोग एषा सुदुस्तरा वर्षगणानुबंधी. हा मेद आणि कफापासून निर्माण झालेला व्याधी सुदुस्तरा, भयंकर अशा स्वरूपाचा, ज्याची चिकित्सा सहजतेने करणं शक्य नाही किंवा केली तरी लवकर त्याच्यातून उपशय मिळेलच याची खात्री नाही, असा वर्षगणानुबंधी, अनेक वर्षापर्यंत हा टिकतो. साधारणतः चरकांनी सूत्रस्थानामध्ये जिथे प्रमेय, पीठका वगैरे वर्णन केलं त्याच्यात थोडंफार याचं वर्णन आलेलं, पण सुश्रुतांच्या दृष्टीने वर्णन पाहणं आवश्यक ठरतं, कारण सुश्रुत हे स्वतः शल्य तंत्रज्ञ. त्यामुळे रचना म्हणजे शारीर रचना हा विषय डोळ्यासमोर ठेवून सुश्रुतांनी बऱ्याचदा अवस्थांची मांडणी केलेली असते. आणि आजच्या प्रॅक्टिसमध्ये हा एक भाग फार महत्त्वाचा ठरतो की आपल्याला तिथे असणाऱ्या रचनात्मक गोष्टींची माहिती असणं. त्याचबरोबर क्रियात्मक गोष्टी तर आल्या, मुळात शास्त्राने रचना आणि क्रिया असे काही विषय वेगळे केलेले नाही आहेत, ते एकत्र ठेवलेत. घाणेकर शास्त्रींची जेव्हा आपण टीका पाहतो तेव्हा त्यांनी याचं कोरिलेशन क्रॉनिक ट्युबरक्युलस लिम्फॅडिनायटिस किंवा स्क्रॉफुलम अशा अर्थाने केलं. जे त्यांनी मायक्रोबियल इन्फेक्शन हे जे राजक्षमा होतो किंवा ट्युबरक्युलोसिस होतो त्याच्यामुळे ते त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. भास्कर गोविंद घाणेकर सर किंवा डॉक्टर भास्कर गोविंद घाणेकर हे स्वतः MBBS आहेत, पण त्यानंतर त्यांनी शास्त्राचा अभ्यास केला आहे आणि सुश्रुत संहितेवर त्यांनी मांडलेली टीका निदानस्थानावरची असेल, शारीरवरची असेल किंवा सूत्रवरची असेल, ही अप्रतिम आहे. आणि हा विषय दोन्ही अर्थाने त्यांनी मांडला, तिन्ही स्थानांवर, जो चिकित्सेच्या दृष्टीने, शल्यकर्माच्या दृष्टीने किंवा एकंदरच सुश्रुत समजून घेण्याच्या दृष्टीने खूप उत्तम ठरतो. आपण टीका पाहूया आता. निबंध संग्रह आणि न्यायचंद्रिका. सुरुवातीला न्यायचंद्रिका. ग्रंथे अनंतरम अपची आरंभ. ग्रंथीनंतर आम्ही अपचीचं वर्णन करत आहोत. ग्रंथी विशेषात अपच्याः. ग्रंथीमुळे किंवा ग्रंथीचं विशेष उपद्रव स्वरूपात किंवा त्याचं जे स्वरूप बदलतं त्या स्वरूपाला त्यांनी अपची म्हटलं. मेदसमुश्रय ग्रंथी प्रत्यासन्नतश्च तस्या संप्राप्ती दर्शयन्. मेदसमुच्छयामध्ये ग्रंथीपासून निर्माण होतात हे. हन्वस्थी कक्षा अक्षक इत्यादी इथपासून संप्राप्ती आली आहे. हन्वस्थी हन्वस्थी संधिशब्दो हन्वस्थ्यादिभिर बाह्यन्ते सह प्रत्येकम अभिसंबंध्य. बाहुसंधी शब्देन कुरपर संधी उच्यते. बाहुसंधी या शब्दाने कुरपर आलाय. हन्वस्थीचाच तो जो काही शब्द आहे पुढे त्याला संधी हा तिथे तंत्रयुक्तीने लावून समजावून घ्यायचं आहे की तिथे कुठला अपेक्षित आहे. बाहुमूलसंधी कक्षा शब्देन एव उपपन्नत्वात्. अक्षसंधी ग्रीवा अधःसंधी येषु संधी प्रदेशेषु उपचितम. दुष्यम मेदः कफश्च दोषं ग्रंथिं करोति. तम उपचीयमानं खलु अन्ये ग्रंथिभिर आमलकास्थि प्रमाणैर मीनांडाकारे. मीन म्हणजे मासा.
त्याने ते आकार कशा पद्धतीने येतो ते सांगितलं. चय प्रकर्षात अपची इति निरुक्ती. त्याचा चय होतो या कारणामुळे त्याला अपची असं म्हटलेलं आहे. चयापकर्षात इति केचित पठंती. तिथे जो शब्द काही आलेला आहे चय प्रकर्षात अपचिम वदंती, इथे काही चयापकर्ष म्हटलं आहे, इथे चय प्रकर्ष म्हटलं. धातून बाहेर काढणं, धातूंपासून दोष बाहेर काढणं या अर्थाने अपकर्ष गती आहे. आशय आतमध्ये प्रवेश करणं. सहा पुन्हा उपचय अपचयाभ्याम अपचीयते. जिथे उपचय आणि अपचय दोन्ही क्रिया होतात म्हणून अपची म्हटलं. उपचय अपचयो दर्शयन आह नश्यंती भवंतीच्या अन्ये. उपचय आणि अपचय कशा अर्थाने समजावून घ्यायचं तर नश्यंती भवंतीच्या अन्ये या सूत्रापासून त्यांनी उपचय आणि अपचय या दोन्ही गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत. मेदक कफाभ्याम इति पूर्वोक्त दोष दुष्ययोर एव नियमनम खलु शब्दोपि अर्था निपातानाम अनेकार्थत्वात. अनेक गोष्टी पण बाकीच्या तिथे संप्राप्तीमध्ये भाग घेतात. तेन मेद कफयो एव वातादी दोषात तर संसर्ग सूचयते. म्हणजे केवळ मेद कफच नाही आहे तर बाकीचे पण दोष अपची निर्माण करताना सहभाग घेतात. तथा ही भुजः वातपित्त कफावृद्धा मेदश्चापि समाचितं जंघयो कंडरा प्राप्य मत्स्यांड सदृशं वहन कुर्वन्ति ग्रंथिस्तां स्तेभ्यां पुनः प्रकुपितो अनिलाः. वातपित्त कफाभ्याम म्हणजे कफ वृद्ध झाल्यानंतर मेदासहित जाऊन जंघा कंडारा यांच्यामध्ये प्रवेश करून मत्स्यांड सदृश प्रमाणे निर्माण करतात ग्रंथी. पुन्हा पुन्हा निर्माण होतात कधी जर वायू हा जर प्रकुपित झाला असेल तर या प्रकारच्या ग्रंथी वारंवार निर्माण होतात असं भोजांचं वर्णन आहे. याचा अर्थ असा खलू शब्द जो काही श्लोकामध्ये मूळ सूत्रामध्ये वापरलेला आहे त्या मूळ सूत्रामध्ये वापरलेल्या खलू शब्दाचा अर्थ तोच आहे. मेद कफाभ्याम खलू रोग एषा. तिथे की केवळ वात आणि म्हणजे केवळ मेद आणि कफ याच्यात सहभागी नसून वात आणि पित्त पण याचा सहभाग होतो. तान दोषान ऊर्ध्वगो वक्षकक्षा मन्यागलाश्रितः नाना प्रकारात कुरुतेस गणंतीन सा तू अपचे स्मृता. हे त्यांनी भोजाचं वर्णन सांगितलं की ऊर्ध्वग झाले किंवा अक्ष कक्षा या ठिकाणी गेले मन्यागल तर तिथे अपचित निर्माण करतात. व्यामिश्र दोष जाता व्यामिश्र दोनपेक्षा अधिक दोष किंवा एकत्रित दोष सा कृच्छ्र साध्या प्रकृतीता. साहजिक आहे की जेव्हा दोषांची संख्या वाढते संप्राप्ती तेव्हा ते अवस्था कृच्छ्र साध्य होईल. तासाम वातोत्तरा वृक्षा वातवेदनया अन्विता क्षिप्र पाकसमुत्थानम दाहयुक्ता तु पैत्तिकी. जेव्हा वातोत्तरापासून असेल तर वृक्ष असेल आणि वातयुक्त असल्यामुळे वेदना तीव्र असतील. पित्तप्रधान असेल तेव्हा क्षिप्र पाकसमुत्थानम पाकाची अवस्था क्षिप्र येईल भरपूर मोठा होईल आणि दाह प्रचंड असेल. गुडपाकाच्या कठीणा कफात स्निग्ध अल्परुग स्थिरा. कफप्रधान असेल तेव्हा स्निग्ध असेल अल्परुज असतील. गुढपाक म्हणजे खोलवर गेलेला पाक असेल कठीण स्वरूपाचं असेल. अपची कठीमन्यासू मेदोधिका श्लेष्मिकीच्या विशेषात अतिमार्दवा. हा जेव्हा मेदप्रधान येईल तेव्हा ती कफाप्रमाणेच असेल पण अतिमृदू असेल. अपची कंठमन्यासू कक्षावंशण संदिशू. अपची कंठ मन्या कक्षावंशण या सगळ्या ठिकाणी होईल. तांतू मालाकृती समाम कंठहृत संधिषू हनुसंधिषू. कंठ हृदय हनु यांच्यामध्ये मालाप्रमाणे ती दिसेल. गंडमाला विजानीया अपची तुल्य लक्षणाम इति. म्हणजे काही जणांनी त्यांना असं म्हटलेलं आहे की गंडमाला म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. अपची तुल्य लक्षणं अपचीप्रमाणे त्याच्यात लक्षणं दिसतात. हे सगळं काही त्यांनी भोजांचं वर्णन त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. स्थानकृत एव भेदो अपची गंडमालयो ग्रहणी अतिसारयोर इव. ग्रहणी अतिसार ज्या याच्यामध्ये कसा भेद आहे त्या पद्धतीने अपची आणि गंडमालामध्ये स्थानानुसार होणारा भेद आहे. गले व मालास्थाना गंडमाला. गल हे माळेचं स्थान आहे म्हणून त्याला गंडमाला म्हटलं आहे.
चरकेण पठिता. चरक काय म्हणतात? मेद कफा शोणित संचयोत्थः गलस्य मध्ये गलगंड एकः स्यात् गंडमाला बहुविस्त गंड हे साध्या स्मृता पीनस पार्श्वशूल कासज्वर शर्दीयुता तू असाध्या इति. मेद कफ शोणित याचं संचय होऊन उत्थान ज्यावेळेस होईल, विकृती होईल, तेव्हा गलामध्ये किंवा गल प्रदेशामध्ये एक गलगंड आणि गंडमाला, जिथे बहुभी गंडे हे म्हणजे बारीक बारीक असे फोड आल्यासारखी माळीसारखी निर्माण होते. जेव्हा नुसते गंडमाला असेल तेव्हा ती साध्य असेल, आणि त्याच्याबरोबर जेव्हा ज्वर, पीनस, छर्दी, श्वास, शूल, कास, पार्श्वशूल वगैरे हे सगळी लक्षणं दिसतील, ती असाध्य असेल. इति अपचिनाम निदानम संपूर्णम. या पद्धतीने आम्ही अपची निदान संपूर्ण करतो. आता यानंतर निबंध संग्रह व्याख्या डल्हणाचार्य काय म्हणतात ते आपण पाहूया. इदानीम अपचः संप्राप्तिम आह हन्वस्थिः इत्यादी. हन्वस्थिः, हन्वोर्स्थि, हन्वस्थिः संधिशब्दो हन्वस्थ्यादिभिर्बाह्यन्ते प्रत्येकं संबध्यते. तोच विषय आला की हन्वस्थी, कक्षा, अक्षक, बाहू या सगळ्या ठिकाणी संधी हा शब्द लागतो. संधिशब्दो हन्वस्थ्यादिभिर्बाह्यन्ते प्रत्येकं संबध्यते. बाहुसंधि शब्देन कुर्पर संधि उच्यते. अक्षकं कोष्ठकं तस्य संधिः एतेन ग्रीवाग्रक संधि उच्यते. मन्याग्रीवा पश्चिमभागस्थासमनि हन्वस्थि इत्यादि संप्राप्तिः ग्रंथि स्थिरं वृत्तम इत्यादि लक्षणं तं ग्रंथिभिर इत्यादि तं पूर्वोक्तं ग्रंथिम अनन्यवर्णे समानवर्णे. वर्णांनी सगळ्या शब्दांचे वर्णन करतात. उपचीयमानम वर्धमानम. आता उपचीयचा अर्थ आधी कोणी केला जातो? यांनी केला आहे. उपचीयमान म्हणजे वर्धमान, वाढणं या अर्थाने. चय प्रकर्षात इति उपचय अतिशय आदी इत्यार्थ. की अतिशय उपचय झाला किंवा अतिशय वर्धमान झालं, हा तिथे चय या शब्दाने अर्थ घ्यायचा. चय प्रकर्षात अपची इति निरुक्ती. चय प्रकर्षने निर्माण होतं म्हणून त्याला अपची म्हणावा, हा अपची या शब्दाची निरुक्ती आली. खलू शब्द अपि अर्थ. हा खलू या शब्दाचे पण अनेक अर्थ आहेत. त्याच्यामध्ये तेन मेद कफो वातादी दोषांतरो अनुविद्धो नेयो. आणि मेद आणि कफाबरोबर वातादी दोषांचा पण तिथे असणारा अनुबंध हा इथे समजावून घ्यावा. आता इथे पण भोजांचं त्यांनी वर्णन पुन्हा एकदा केलं आहे. आपण टीका फक्त वाचून घेऊया भोजांची. काय म्हणतात ते? वातपित्त कफावृद्धा मेदश्चापि समाचितं जंघयो कंढरा प्राप्य मत्स्यांड्य सदृशान् बहुन कुर्वन्ति ग्रंथितास्तेभ्यः पुनः प्रकोपितो अनिला तान् दोषान् ऊर्ध्व वक्षः कक्षामन्या गलाश्रिता नाना प्रकारान् कुरुते ग्रंथीन् सा तु अपची स्मृता व्यामिश्र दोषजाता सा कृच्छ्रसाध्या प्रकीर्तिता तासां वातोत्तरा वृक्षा वातवेदनयान्विता क्षिप्रपाकसमुत्थान दाहयुक्ता तु पैत्तिकी गूढा वा अपाककठिना कफात् स्निग्धा अल्परुक्करा मेदोऽधिका विश्लेष्मिकी च विशेषात् अतिमार्दवा अपची कंठमन्यासु कक्षावंशणसन्धिषु तान् तु मालाकृतिं विद्यात् कंठरुद् हनुसन्धिषु गंडमालां विजानीयात् अपची तुल्यलक्षणाम् इति. यानंतर चरकांची टीका सांगतात ते गंडमाला गंडे एव पठिता मेदः कफा शोणित संचयोत्थो गंडस्य पार्श्वे गलगंड एकः स्यात् गंडमाला बहुभिस्त गंडर दीप्तानदे युनि बलान्विते च. आता हे जो आहे भाग दीप्तानले युनि बलान्विते च असा पाठ चक्रपाणी गैदासांच्या टीकेत नाही आहे. याचं कारण असं असू शकेल की जेव्हा गैदासांची टीका उपलब्ध असेल तेव्हा किंवा जे गैदासांच्या वेळेस जेव्हा चरक उपलब्ध झालं असेल तेव्हा हा भाग इथे स्किप झालेला असेल. मग काय तिथे म्हटलं त्यांनी? दीप्तानले युनी बलान्वितेच. दीप्तानल वगैरे असेल तर तिथे साध्य असेल आणि जेव्हा पीनस पार्श्वशूल कास ज्वर छर्दी असेल ते असाध्य असतील. अध्याय 12 चिकित्सास्थान चरक संहिता याच्यात हा भाग आलेला आहे. इति
अन्ये तु, आता बाकी काय म्हणतात ते, मेदकफाभ्यम पुन्हा एष रोगाः पठन्ति. मेदकफामुळे हा होणारा व्याधी असं म्हणतात. पुन्हा शब्दात अधिकार्थ दोषांतर संबंध, इतर दोषांचा पण अर्थ येतो. स्थापितो भवति इति च वदन्ति. तत्रापि स एव अर्थः. वर्षगणानुबन्धी वर्षसमूह संबंधी इति अर्थः. एतेन दीर्घरोगित्वं सूचित्वं. हा भाग दीर्घरोगीचा आहे, दीर्घकाळापर्यंत व्याधी चालणार आहे. मेदकफाभ्याम इति हेतू उद्देशः, आणि मेदकफामुळे होणार आहे त्यामुळे तो हेतू आहे. म्हणजे व्याधीचं स्वरूप त्यांनी सांगितलं, संप्राप्ती सांगितली, आणि दीर्घकाळापर्यंत होणारा हा व्याधी कसा आहे याचं वर्णनही त्यांनी इथे केलेलं आहे. इथे अपची निदान हे संपूर्ण होतं. पुढच्या सत्रामध्ये आपण अर्बुद निदानापासून सुरुवात करूया. आज आपण थांबूया इथे. धन्यवाद.